नांदेड जिल्ह्यातल्या माहूर येथे न्यायालयाच्या लगत असलेल्या रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेमध्ये तडफडत असलेल्या एका कोल्ह्याला माहूर येथील नागरिकांनी जीवनदान दिल्याची घटना 13 मार्च 2019च्या सकाळी घडली। प्राप्त माहितीनुसार माहूर येथील व्हीसीएन न्यूजचे प्रतिनिधी राजू दराडे व गावातील काही प्रतिष्ठित नागरिक सकाळी फिरावयाला जात होते। त्यांना त्यावेळी न्यायालयाच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या कडेला एक कोल्हा हा अतिशय जखमी अवस्थेमध्ये तडफडत असताना आढळून आला। नका साहेब ते वल्ल होऊन जाईल अजून नका ते आताच आहे ते जास्त हे नाही त्याला उसके मुंह पे डाल पकड़ रहा क्या तैयारी है क्या? हाँ क्या करेंगे फिर फिर मुंह पे डाल पड़ेगा डबल टाका ऐसा मत मैडम अबे डबल टाका था कौन अरे बाप रे उसको तो फुल गुस्से में दिख रहा हो। हाँ टेंशन में हो तो टेंशन है गुस्से में बहुत खतरनाक है सर आग आ रही है। उपस्थित नागरिकांनी भूतदया दाखवून त्याला वाचविण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा केली व उपचाराकरिता वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देण्याचा प्रयत्न केला। मात्र कवळे यांनी उपस्थितांपैकी कुणाचाही फोन उचलला नाही। माहूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना सुद्धा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी सुद्धा फोन उचलला नाही। शेवटी वन विभाग कार्यालयामध्ये जाऊन नागरिकांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठले व रेस्क्यू ऑपरेशन करून कोल्ह्यावर प्रथमोपचार केले। अज्ञात वाहनाने धडक देऊन जखमी केल्याचा यावेळी अंदाज व्यक्त करण्यात आला होता। डबल करून टाकायचं का? डबल कर रस्सी काट रहा हो लो जल्दी पोते में ले पोते में पोता की पोता का दाता वो रस्सी करना तोड़ आए राजा तू ऊपर पोते में डालो रे कौन धरते थे गाय में डालते वैसा ले लो वहाँ तक राइट जमलो सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला असलेले कुलूप आणि माहूरचे वन परिक्षेत्र अधिकारी वारंवार रजेवर असतात। शिवाय श्रीधर कवळे यांना ज्यावेळी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला जातो ते नेहमी औरंगाबाद, नांदेड किंवा किनवटला असल्याचे सांगतात। मात्र कुठल्याही पत्रकाराला किंवा कुणाही प्रतिनिधीला भेट देण्याचा त्यांनी आजवर प्रयत्न केलेला नाही। माहूर हे वन परिक्षेत्र जंगली औषधी व सागवान या झाडांनी समृद्ध आहे। मात्र माहूरच्या या जंगलाला शेवटची घरघर लागल्याचे चिन्ह दिसत आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावर सागवानाची मोठी झाडे कापलेली दिसून येतात। मात्र माहूरच्या या वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचे याबाबत उदासीनता दिसून येते। माहूर वन परिक्षेत्र कार्यालयाला जेव्हा केव्हा स्थानिक वृत्तप्रतिनिधी भेट देतात त्यावेळी त्यांना साहेब दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात येते। शिवाय माहूर परिक्षेत्रामध्ये किती कर्मचारी कार्यरत आहेत हे सुद्धा आजपर्यंत गौड बंगालच आहे। माहूर येथून आमचे प्रतिनिधी राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।